सिव्हिल इंजिनियर्सला जर्मनीमध्ये चांगली डिमांड आहे. त्यांना सुरुवातीलाच 3 ते 4 लाख रुपये पगार मिळू शकतो आणि स्पेशली जे कन्स्ट्रक्शन आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, साईट मॅनेजमेंट आहे या रोलमध्ये. पण इंडियातून जर्मन लँग्वेज शिवाय जॉब मिळणं हे जवळजवळ इम्पॉसिबलच आहे. तुमच्याजवळ 3 मार्ग आहेत. या 3 मार्गांनी तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करू शकता. पहिला मार्ग म्हणजे तुम्हाला जर चांगला एक्सपिरियन्स असेल आणि तुम्हाला कमीत कमी B1 लेवलची जर्मन लँग्वेज येत असेल तर तुम्ही इंडियातून डायरेक्टली जॉब शोधू शकता. दुसरा ऑप्शन आहे तुम्ही ऑपॉर्च्युनिटी कार्डवर इथं येऊ शकता आणि इथं आल्यानंतर जॉब शोधू शकता. आणि तिसरा ऑप्शन आहे तुम्ही स्टडी करू शकता. या तीनही ऑप्शनमध्ये तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स असणं आणि जर्मन लँग्वेज येणं हे खूप गरजेचं आहे. विदाऊट जर्मन लँग्वेज या फील्डमध्ये जॉब मिळणं हे जवळजवळ इम्पॉसिबलच आहे. कारण तुम्हाला इथचे रूल्स, रेग्युलेशन, लॉज वगैरे हे समजणं गरजेचं आहे. तुमच्या हाताखाली जर कोणी काम करत असेल तर ते जनरली जर्मन लोक असतात, जर्मन स्पीकिंग लोक असतात, लेबर्स असतात आजूबाजूचे. तर तुम्हाला त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करणं गरजेचं असतं. म्हणून जर्मन लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. हे 3 ऑप्शन्स आहेत. एकतर ऑपॉर्च्युनिटी कार्ड किंवा स्टडीसाठी येणे, किंवा जर तुमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला असेल आणि तुम्ही B2 लेवल किंवा C1 लेवलची जर्मन लँग्वेज प्रिपेअर केली तर तुम्ही इंडियातून सुद्धा अप्लाय करू शकता. याची पूर्ण गाईड, एक्सपेन्सेस वगैरे किती लागू शकतात, आणखी कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत ज्या सिव्हिल इंजिनियर्सला हायर करतात, हे पूर्ण जर तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये सिव्हिल टाईप करा. मी तुम्हाला ती फाईल शेअर करेल. धन्यवाद.